तुम्हाला माहितीये का? आता अमेरिकेतील काही खासदारच भारतावरील प्रचंड टॅरिफ्स विरोधात उभे राहिलेत. यामुळे खरं तर जागतिक व्यापार सुद्धा बदलू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ्स लावलेत. याचा अर्थ भारतीय उत्पादनं आता अमेरिकेत विकणं अचानक खूपच महाग झाले. याचा थेट परिणाम अमेरिकेतल्या नोकऱ्या, किमती आणि जागतिक पुरवठा साखळी म्हणजेच सप्लाय चेन्सवर सुद्धा झालेला दिसतोय. आता अमेरिकेतील 3 खासदार डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी हे टॅरिफ्स मागे घेण्यासाठी ठराव मांडलाय. त्यांचं म्हणणं आहे की टॅरिफ्स एकतर कायदेशीर नाहीयेत, शिवाय ते अमेरिकन कामगारांचंही मोठं नुकसान करतायत आणि भारत अमेरिका या दोन्ही देशांसाठी महत्वाच्या असलेल्या सप्लाय चेन सुद्धा बिघडवत आहेत. त्यांच्या मते हा केवळ व्यापाराचा प्रश्न नाहीये, तर सामान्य लोकांवर त्याचा थेट परिणाम होतोय. एकतर अमेरिकन ग्राहकांसाठी वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. अमेरिका भारत व्यापाराशी संबंधित उद्योगातील नोकरी कपातीचा सुद्धा धोका निर्माण झालाय. शिवाय जगातील 2 मोठ्या लोकशाही देशांमधल्या स्ट्रॅटेजिक रिलेशन्सला सुद्धा यामुळे तडा गेलाय. खरं तर हा निर्णय US काँग्रेसमधल्या एका मोठ्या संघर्षाचा भाग आहे, ज्याचा मुख्य उद्देश हा राष्ट्राध्यक्षांच्या व्यापार विषयक अधिकारांवर मर्यादा घालणं आणि आंतरराष्ट्रीय संबंध जपणं हा आहे. म्हणूनच तुम्हाला राजकारण, अर्थकारण किंवा जागतिक घडामोडींमध्ये रस असेल, तर ही केवळ वॉशिंग्टनची राजकीय नाट्यकथा नाहीये. याचा परिणाम तुमच्या माझ्या खिशावर आणि जागतिक बाजारांवर सुद्धा होऊ शकतो.